न्यूज मराठी 24/7 नवा भारत नवा विचार। नमस्कार, मी प्रतीक्षा। न्यूज मराठी 24/7 मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत। तर एक नजर टाकूया आजच्या महत्त्वाच्या घडामोडींवर। उमरखेड येथे बस स्थानकात बस डेपो मॅनेजर श्रीमती प्रमोदिनी किनाके यांनी सर्व आगार कर्मचाऱ्यांसोबत घेऊन एक अनोखा उपक्रम राबवला आहे, ज्यात त्यांनी बस डेपो पाण्याने स्वच्छ धुवून स्वच्छता मोहीम राबवली आहे। तर यावेळी कर्मचाऱ्यांनी स्वतः बस डेपो सफाईचा हा उपक्रम हाती घेतला आहे। त्यांच्या या कामामुळे उमरखेडमध्ये प्रमोदिनी किनाके आणि पूर्ण कर्मचारी आगाराचे यांचे सर्वस्व कौतुक करण्यात आलेत। तर आपण उमरखेड या ठिकाणी जाणून घेऊया प्रमोदिनी किनाके मॅडम, उमरखेड आगार व्यवस्थापक प्रमुख यांच्याकडून स्वच्छता मोहिमेचा प्रारंभ यांनी कशा पद्धतीने आणि कशा रीतीने इथं साजरा व्यक्त करत आहेत ते विचारूया आपण। हां मॅडम, आपण इथं आज स्वच्छता मोहिमेचा प्रारंभ तुमच्या स्वहस्ते तुम्ही चालू केला, याच्याबद्दल एक दोन शब्द बोलता येईल का आपल्याला? नक्की। प्रथमतः नमस्कार, मी आगार व्यवस्थापक प्रमोदिनी किनाके आणि हे माझे सर्व सहकारी। महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाने 17 सप्टेंबर ते 2 ऑक्टोबरपर्यंत स्वच्छता मोहीम राबविण्याचे सूचित केलेले आहे। त्या अनुषंगाने आज महाराष्ट्रभर प्रत्येक ठिकाणी आगार बसेस, बसस्थानक स्वच्छता मोहीम राबविल्या जात आहे। आम्ही नगर परिषद, लोकसहभाग, माझे सर्व सहकर्मचाऱ्यांच्या वतीने बसस्थानकावर स्वच्छता मोहीम राबविलेली आहे। मात्र मला उमरखेडवासियांना एक आवर्जून आगार व्यवस्थापक म्हणून विनंती करावीशी वाटते की बसस्थानकाचा कायापालट झालेला आहे। बसस्थानकसुद्धा नव्याने आपणास बांधण्यात येणार आहे। या सर्व सुविधा आपल्यासाठीच आहेत। बसेसची स्वच्छता असू द्या, बसेस असू द्या, एक या माध्यमातून आज मी विद्यार्थ्यांना सुद्धा आवाहन करू इच्छिते की विद्यार्थी वर्ग आमच्या बसेस सीट फाडल्या जातात, तेव्हा त्यांनी असं कुठलंही कृत्य करू नये। आणि तसंच आता आम्ही सरांना दाखवलेलं आहे की बसस्टँड कॉन्क्रिटीकरण झालेलं आहे, स्वच्छता आहे, रोज आम्ही स्वच्छता करतो, आमचे कर्मचारी नेमण्यात आलेले आहे। परंतु काही विशिष्ट लोक मागच्या बाजूने किंवा समोर अंधाराचा फायदा घेत इथे घाण करत आहेत। तर माझी संपूर्ण प्रवाशांना विनंती आहे किंवा गावकरी मंडळींना की बसस्थानक आपल्या सेवेसाठी आहे आणि ती स्वच्छता ठेवणं इतकं आमचं प्राधान्यानं कर्तव्य आहे, तेवढाही त्यासाठी तुमचं सर्वांचं सहकार्य मला अपेक्षित आहे, तरच हे बसस्थानक स्वच्छ आणि सुंदर दिसेल। धन्यवाद। थँक्यू मॅडम। स्वच्छ भारत अभियानला त्याचा तसमा नव्हता। नाही तर आपण इथं कशासाठी जमलात सगळेजण, थोडंसं मला सांगता येईल का? आज आम्ही या ठिकाणी स्वभाव स्वच्छता, संस्कार स्वच्छता या 15 अंतर्गत 17 सप्टेंबर ते 2 ऑक्टोबर हे उपक्रम आम्ही राबवत आहोत। महात्मा गांधी जयंतीनिमित्त बसस्थानक स्वच्छ राहिलं पाहिजे, पूर्ण आमच्या एसटीच्या गाड्या स्वच्छ राहिले पाहिजे, पूर्ण कार्यालय स्वच्छ राहिले पाहिजे। या अनुषंगाने या ठिकाणी आम्ही एक घोषवाक्य घेऊन आम्ही हे काम करत आहोत। स्वभाव स्वच्छता आणि संस्कार स्वच्छता या घोषवाक्याला धरून आम्ही सर्व कर्मचारी वृंद आणि सर्व कामगार आणि अधिकारी वर्ग मिळून या ठिकाणी आम्ही स्वच्छतेचा हा उपक्रम राबवत आहोत, जेणेकरून उमरखेड बसस्थानक आणि उमरखेड बसस्थानकाच्या सर्वच गाड्या हे पूर्ण स्वच्छतामय असले पाहिजे, हा महत्त्वाचा उद्देश आहे। त्या अनुषंगाने आमच्या आगाराचे आगार व्यवस्थापक श्रीमती प्रमोदिनी किनाके मॅडम, आमचे कार्यशाळा अधीक्षक श्री प्रकाशजी बदाडे साहेब, आमचे सर्व कर्मचारी वृंद आणि चालक वाहक, मेकॅनिक या सर्वांनी मिळून आम्ही स्वच्छता अभियान राबवत आहोत।
निश्चितच तुमचा उपक्रम हा चांगला एक स्तरावर मला एक दिसून आलेला आहे. आमच्याकडूनही तुमच्या या उपक्रमाला शुभेच्छा असो. न्यूज मराठी 24/7 नवा भारत नवा विचार.